स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 25 जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या सर्वांना आनंददायी शुभेच्छा. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये रथसप्तमीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी सूर्यदेवाचे 7 घोड्याचे चित्र अंगणामध्ये काढले जातात. तिथे एका गौरीवर सुगड ठेवून त्यावर काही धान्य आणि दूध टाकून हे दूध शिजवले जाते. तर या दिवशी रथाचे जे 7 घोडे आहे तर ते रथ ओढण्याचं काम या दिवशी करत असतात. कारण या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता. याच दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाचे ज्ञान व बुद्धी वाढवण्याचे काम त्यांनी केले होते. या दिवशी सूर्यदेवाची जी किरणे आहेत तर ते पृथ्वी तलावर पहिल्यांदाच पडले होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा दिवस आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. या दिवशी सूर्याची किरणे जशा पद्धतीने तेज व प्रकाशदायी असतात तसंच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक लहरी आणि तेज आपल्या जीवनात नेहमी राहावं. आपल्या जीवनातील अंधार हा दूर व्हावा. आपल्या वर्तमान काळामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टीचा समस्येचं निवारण व्हावं. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येऊन जीवनातील सर्व वाईट कर्म हे धुवून निघावेत यासाठी उपासना, सेवा, पूजाविधी केली जाते. सूर्याच्या पूजेबरोबरच रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवाससुद्धा केला जातो. या दिवशी आवर्जून या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे, सेवा करायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपासनाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा. घरामध्ये सुख संपत्ती नांदेल, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्ती आणि चहूबाजूने पैसा हा आकर्षित होईल. कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कमी होऊन 7 पिढ्याचे दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होईल. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या ताबडतोब पूर्ण होतील. आरोग्य सुधरेल. अशी कोणती वस्तू आहे तर या दिवशी दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा तुम्ही सकाळीही करू शकता. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर रथसप्तमीच्या दिवशी अशा ठिकाणी हा दिवा लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते, धन, ऐश्वर्य, धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते. कारण दिव्याला ज्ञान व प्रकाशाचे तेज म्हणून ओळखले जाते. जिथे दिवा लावला जातो तिथे अंधार हा दूर होत असतो आणि सूर्य जे आहे तर त्याची किरणं आपल्यावर पडल्यानंतर आपलं आरोग्य सुधारते. तसेच दिव्याचं जे प्रकाश आहे तर ते आपल्या डोळ्यावर पडत असतो त्या वेळेमध्ये आपल्या डोळ्यामध्ये एक सकारात्मकता दिसत असते आणि आपण जे काम करत असतो त्यामध्ये आपल्याला बदलही दिसून येतात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला बुद्धीमध्ये, शैक्षणिक बाबतीमध्ये आणि आपल्या कोणत्याही धनसंपत्तीमध्ये कर्जमुक्ती होण्यासाठी या दिव्याला सात्विक लहरी ज्या असतात ते जास्त प्रकारात असतात. म्हणूनच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा दिवा म्हणून ओळखला जातो. आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याचं काम जे आहे तर तो दिवा करत असतो. म्हणूनच दिवा हा रोज तुळशीजवळ लावत असतो. हा दिवा जेव्हा आपण घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते. तसंच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. जर तुम्ही या ठिकाणी असा एक दिवा जर लावलेला आहे तर तुमच्या जीवनातील सर्व इच्छित मनोकामना ह्या लवकर पूर्ण होतात. तर पहा, आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर काम करत असतो. काम करत असताना आपल्याला यश मिळत नाही किंवा पैसा घरामध्ये येत नाही. कर्ज जे आहे तर ते वाढलेलं आहे. घरामध्ये दुःख वारंवार येत आहे. जीवनात आनंद नाही, घरामध्ये सुख नाही, घरामध्ये राहावंसं वाटत नाही. असं असल्यामुळे आपल्या घरामध्ये मन एकाग्र होत नाही, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. घरामध्ये वादविवाद पती पत्नी एवढे होतात की घरामध्ये मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम जो आहे तर तो होतो. आरोग्य जे आहे तर ते व्यवस्थित राहत नाही. पैसा भरपूर लागतो. घरातील लहान मुले जे आहेत तर ते चिडचिड करतात, किरकिर करतात, वादविवाद घालतात. त्यांना काही व्यसन लागलेलं आहे किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल. घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत गेल्यामुळे घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकत नसेल. अशा पद्धतीच्या समस्या आपल्या घरामध्ये सतत जर जाणवत असेल तर बरेच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की ह्या गोष्टी माझ्यासोबतच का घडत आहेत. घरामध्ये दुःख, त्रास असेल तर वारंवार ह्या गोष्टी घडत असतात. तर आपल्यावर कोणी दोष लावलेले आहारी
कोणी आपल्याबद्दल काही बोलत असेल तर हे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात. म्हणूनच सप्तमीच्या दिवशी, रथसप्तमीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला, मनपूर्वक जर केला, तर या सर्व संकटापासून, त्रासापासून तुम्हाला ही मुक्तता मिळत असते. म्हणून संध्याकाळी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील. घरात धन येण्याचे मार्गही मोकळे होईल. उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती जी आहे किंवा दिवा घ्यायचा आहे, किंवा कणकेचा दिवा तुम्ही इथे घेऊ शकता. तर पहा, कणकीच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते, म्हणून तुम्ही हाही दिवा घेऊ शकता किंवा साधी मातीची पंती घेतली तरीही चालेल. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचीच पंती लागणार आहे. तर पहा, जो दिवा आहे तर हा पंचतत्वापासून बनवलेला आहे, म्हणून आपण जो उपाय करतो त्या उपायामध्ये शाश्वत फळ जे आहे तर ते दुप्पटपटीने आपल्याला मिळत असते. यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे आपण जे काम करत असतो त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. आकाश आणि वायू तत्वाचं प्रतीक म्हणून दिव्याला ओळखलं जातं. दिवा लावत असताना सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला या दिवशी पांढरे तीळ टाकायचे आहेत. पांढरे तीळ टाकल्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकून त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, किंवा तीळ टाकायचं आहे, किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. पहा, तीळ हे शुद्धतेचं आणि सकारात्मकतेचं आणि आपल्या मनामध्ये शुद्ध भाव करण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आणि जी मोहरी आहे तर ती नकारात्मकता, शत्रू, त्रास, वाद विवाद कमी करण्याचं साधन आहे. म्हणूनच त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी बादली असेल किंवा टोपलं असेल तर त्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे, किंवा नदी असेल किंवा नदीवर गेल्यानंतर हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे. विहिरीजवळ लावू शकता, किंवा जिथे पाणी असेल तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. पहा, पूर्व दिशेलाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे, कारण या दिवशी नदीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर या दिवशी दीपदानाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. 5 दिवे दान करावेत. निरांजनीही करू शकता, किंवा साधे दिवे दान केले तरीही चालेल. दिवे दान केल्याने आपल्याला जो पितृदोष लागलेला आहे तर तो कमी होतो. सगळं कामात आपलं मन जे आहे तर ते लागत असते. किंवा हा दिवा तुम्ही मुख्य उंबरवट्यावर सकाळी किंवा संध्याकाळीही लावू शकता. पहा, या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला आणि दिवा लावल्याला खूप महत्त्व आहे, कारण हा दिवस जो आहे हा सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या ठिकाणी सूर्याचे किरणे पडतात त्या वेळेमध्ये हा जर दिवा जर आपण लावला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते, आरोग्य चांगलं राहते. म्हणूनच या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे, ज्यामुळे सूर्यदेवाबरोबरच तुळशी माताचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. या दिवशी एक तांब्याचा कलश आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे, कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे, थोडंसं आपल्याला तूप जे आहे तर 2 थेंब तूप टाकायचं आहे, थोडंसं काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे, आणि तुळशी माताला सकाळी हे पाणी अर्पण करायचं आहे. यामुळे तुळशीची जर तुम्ही हळदी कुंकू लावून अशी पूजा करत असाल आणि पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत असाल, आणि सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र जर म्हणत असाल तर जीवनात सर्व कार्य हे सफल होतात. घरात सुख, समृद्धी, धन, आरोग्य चांगलं राहते. म्हणून प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.